जय हिंद फ्रेंड्स. महाराष्ट्रातला विद्यार्थी यूपीएससी करावी का एमपीएससी करावी, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस की राज्यसेवा की कंबाईन करावी, याच्याबद्दल खूप कन्फ्यूज आहे. 2025 मध्ये जो पॅटर्न बदलला, यामुळे जे आहे जसं नॉर्थ आणि साऊथ इंडियन विद्यार्थ्यांना जी सुवर्ण संधी होती आतापर्यंत बरेच वर्षांपासून, ती संधी आता महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना भेटली. तर महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी काय झालंय की यूपीएससी एमपीएससी मध्ये एक परीक्षा आहे राज्यसेवा आणि त्यानंतर आहे कंबाईनच्या परीक्षा. म्हणजे कंबाईनमध्ये नॉन गॅझेटेड पोस्ट ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्यसेवेमध्ये गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 पोस्ट असतात आणि यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसमध्ये सुद्धा गॅझेटेड क्लास 1 क्लास 2 पोस्ट असतात. आता जर तुम्ही सिलेबस जर बघितला तर राज्यसेवा ही गोल्डन मीन आहे. गोल्डन मीन आहे म्हणजे राज्यसेवेचा जर अभ्यास केला तुमची यूपीएससी सुद्धा क्रॅक होते. कारण यूपीएसचा पूर्ण सिलेबस राज्यसेवेला ॲज इट इज आहे, कॉपी पेस्ट आहे. त्यामुळे राज्यसेवा ही गोल्डन मीन आहे. राज्यसेवेचा अभ्यास केला तर आपली यूपीएससी कव्हर होते. राज्यसेवेचा अभ्यास केला तर राज्यसेवेच्या प्रिलिम ही काही प्रमाणात फॅक्च्युअल आहे, त्यामुळे तुमची कंबाईनची परीक्षा सुद्धा तयार होते. कंबाईनची परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, आयबी वगैरे बाकीच्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ग्रुप बी ग्रुप सीच्या, तसंच कंबाईनची ग्रुप बी आणि ग्रुप सी, तर हे सुद्धा राज्यसेवेमध्ये कव्हर होते, जे युपीएससी मध्ये नाही कव्हर होत. कारण युपीएससीचा अभ्यास केला तर युपीएससी क्रॅक होते, पण युपीएससी सोडून इतर कोणतीच परीक्षा क्रॅक होत नाही, कारण युपीएससी कम्प्लिटली कॉन्सेप्च्युअल आहे. त्यामुळे फॅक्च्युअल आहे. म्हणून राज्यसेवा इज अ गोल्डन मीन. म्हणजे अरिस्टॉटल हे जर समजा आपण फिलॉसॉफरचा जर कॉन्सेप्ट घेतला तर यू शुड गो फॉर अ गोल्डन मीन और बॅलन्स अप्रोच. म्हणजे गौतम बुद्धांचा जर अप्रोच म्हटला मिडल पाथ, किंवा श्रीकृष्ण जरी म्हटले, तर सिव्हिल सर्व्हिस म्हणजे काय असते, गोल्डन मीन असते. त्यामुळे तुम्हाला गोल्डन मीन साधा. महाराष्ट्रीयन लोकांनी राज्यसेवेचा जर अभ्यास केला तर युपीएससीला एक महत्त्वाचा प्रश्न असते, 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. युपीएससीच्या 275 मार्काच्या इंटरव्ह्यूमध्ये डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र करंट अफेअर खूप स्ट्रॉंग लागतं. तेव्हा कुठे तुम्हाला तो हायएस्ट स्कोर करता येतो. मग महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमध्ये स्कोर कमी येतो का? आणि त्यांचा स्टेट जो आहे त्यांचा वीक असतो का? आणि आजपर्यंत युपीएससी एमपीएससी वेगळ्या होत्या. आता एमपीएससी युपीएससी सेम झालंय. त्यामुळे राज्यसेवा ही गोल्डन मीन व्हायला लागली. राज्यसेवेचा सिलेबस हा युपीएससी पेक्षा 10% थोडा जास्त आहे. फक्त आता एक ऑप्शनल कॅन्सल झाले, तर ऑप्शनल हा एक भाग जर सोडला तर युपीएससीला ऑप्शनल असतात, राज्यसेवेला नसतात. परंतु जे आहे महाराष्ट्रीयन विद्यार्थ्याला राज्यसेवेमुळे जे आहे युपीएससी कंबाईन आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इतर जे एक्झाम्स असतात ग्रुप बी ग्रुप सी, ते सुद्धा क्रॅक करता येतात. कारण की महाराष्ट्रीयन विद्यार्थी हा फक्त जे आहे स्टेट पुरता मर्यादित झालेला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या युपीएससी क्लास 1 सुपर क्लास 1 त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन या पोस्टमध्ये महाराष्ट्रीयन शेअर खूप कमी आहे. हा वाढवण्यासाठी आपण राज्यसेवेला फाउंडेशन ठेवून यावर अटॅक करणं काय गरजेचं आहे. आता राज्यसेवेमधनं समजा मराठीमधनं अभ्यास केला तर काही प्रॉब्लेम नाहीये. मराठीमधनं अभ्यास केला तर मराठी प्रोफेसर चेक करतील. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा एक मेंबर जे आहे महाराष्ट्रीयन असेल, त्यामुळे आपल्याला कोणाकडनं फेवर नाही पाहिजे. परंतु महाराष्ट्रीयन जर असेल तर तो ऑलवेज न्यूट्रल असतो, बॅलन्स असतो. सर्वांना काय करतो, इक्वल लेवल प्लेइंग फील्ड ठेवतो. म्हणजे असं तो फेवर वगैरे करणार नाही. पण महाराष्ट्रीयन लोक सेंटरमध्ये असणं ही काळाची काय गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन लोकांची जी आहे ती भारताच्या भवितव्यामध्ये, भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्रीयन वाटा हा खूप मोठा असावा, सर्वात मोठा असावा. त्यासाठी जे आहे तर आपण जे प्रशासकीय जेवढ्या काही सेवा आहे केंद्र व राज्य सरकारच्या, तर याला राज्यसेवा फाउंडेशन ठेवून आपण या सर्व हँडल करणं गरजेचं आहे. कारण युपीएससी करणारा विद्यार्थी काही वर्षानंतर जर युपीएससी क्रॅक नाही झाली, तो पुन्हा जे आहे ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षेच्या मागे लागतो. त्यामुळे ती परिस्थिती खूप गंभीर असते. त्यामुळे करिअर डिस्टर्ब होते. त्यामुळे आता 2025 पासून ही एक गोल्डन मीन संधी भेटली, आपण सर्व गोष्टी बॅलन्स करू शकतो. इट्स व्हेरी इझी. ठीक आहे. कारण की एआयच्या काळामध्ये कोणत्याही एक्झामचा अभ्यास कमीत कमी वेळात होणे हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी राज्यसेवा फाउंडेशन ठेवून ज्यांना युपीएससी करायची आहे, राज्यसेवाकडून आपण युपीएससी, केंद्र सरकारच्या ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षा, बँकिंग परीक्षा आणि कंबाईन या सर्वांना काय करता येते, आपल्याला बॅलन्स करता येते. सर्वांनी जे आहे पूर्ण स्वरूप लक्षात घ्या आणि 2025 नंतर जे चेंजेस झालेले आहेत, जे राज्य सरकारने, महाराष्ट्र सरकारने जो प्रॉब्लेम आला होता की मराठी विद्यार्थी केंद्र सरकारमध्ये दिसत नाही, महाराष्ट्रामध्ये जे आहे क्लास 1 क्लास 2 हाय क्लासला जे सिव्हिल सर्व्हिसच्या जे पोस्ट आहे त्यामध्ये दिसत नाही. मग काय केलं पाहिजे, तर पॅटर्न चेंज करून टाकला. त्यामुळे इट्स अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. सो ट्राय टू अंडरस्टँड द एंटायर सिनारिओ अँड टेक अ व्हेरी बॅलन्स अँड विनिंग डिसिजन. ऑल द बेस्ट.